परभणीतल्या साळापुरीचे हे आहेत माणिक शिंदे। वारसा हक्कानं मिळालेली एकरभर कोरडवाहू जमीन आणि 2 खोल्यांचं पत्र्याचं घर हीच काय ती त्यांची संपत्ती। गरिबी तर जणू त्यांच्या 5वीलाच पुजलेली। आपल्या मुलांना शिकवून गरिबी दूर करण्याचं स्वप्न माणिक शिंदे आणि त्यांच्या पत्नीनं पाहिलं, मात्र दुष्काळानं हे स्वप्न भंगलंय। पीक न आल्यानं डोक्यावर कर्जाचा डोंगर, लेकीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज ते वेगळं। अशा शिंदे यांच्या मोठ्या मुलानं सालदार म्हणून काम सुरू केलंय। त्यामुळे शिंदे कुटुंबियांच्या सगळ्या नजरा धाकट्या गोपाळवर होत्या। शिंदे कुटुंबानं काबाड कष्ट करून गोपाळला 12वी पर्यंत शिकवलं, मात्र दुष्काळामुळं 5,500ची फी भरता आली नाही म्हणून गोपाळला पुढच्या वर्गात प्रवेश घेता आला नाही। त्यामुळं कुऱ्हाडीनं लाकडं तोडण्याची वेळ गोपाळवर आलीये। पोराचं शिक्षण पैशामुळे सुटलं, पैसेच नाहीत साहेब। हेच लोकांचं खाजगी कर्ज काढून व्यवहार धकेला आहे। आता त्याच्या पुढे काय करावं काय नाही, आता तेच टोकऱ्यात मंजुरी करतो। आता मंजुरी नाही 2 महिन्यापासून उन्हामुळं। एका वेळेला बनवलेलं अन्न 2 वेळा खायचं, घरात पीठ आहे तर मीठ नाही, अशी शिंदे कुटुंबियांची अवस्था। तिकून तिकून आणायचं, घरामध्ये शिजवायचं भिजवायचं खायचं। एका टायमाचं झालं तर दुसऱ्या टायमाला परेशानी वाटते, बेकार वाटते, पैसा दिसत नाही आम्हाला। जगायला कसं जगायचं म्हणजे जीवनात ना आता कामधंदे नाहीत म्हणून परिस्थिती बिघडली आमची। लहान लहान लेकरं असतात, आमच्या डोळ्याला धारा लागतात, आसू गळते, आमचं जगण्याचं शक्यता नाही। अशा संकटाच्या परिस्थितीतही गोपाळनं पुढे शिकण्याची जिद्द काही सोडलेली नाही। आई वडील हे फार दिवसापासून मजूर करतात आणि त्यांना पण काम नाही, आणि त्यांची इच्छा आहे की मी मोठा भाऊ शिकावा। मोठा भाऊ शिकला नाही आणि मी शिकावं, पण यावर्षी फीस नसल्यामुळे मी पण घरी राहिलो। आणि तेच गोपाळनं आपल्या कुटुंबाला दिली आहे। त्याच्या या संघर्षाला हवी आहे तुमची साथ। गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी। मदतीचा हात देण्यासाठी या दुष्काळग्रस्तांच्या नावानं चेक काढा। बीड जिल्ह्यातील रमेश शिंदे आणि परभणीचे माणिक शिंदे। दुष्काळग्रस्तांना मदत पाठवण्यासाठी आमचा पत्ता झी 24 तास, मधु इंडस्ट्रियल इस्टेट, बी विंग, 4था मजला, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400013। दूरध्वनी क्रमांक 02224827821। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।